मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. शालिनी म्हणत असते की गाडीचं काय झालं. मेकॅनिक म्हणतो की मॅडम, गाडीचं मला समजलं आहे, पण त्याचा एक पार्ट नाही अवेलेबल. तेव्हा शालिनी म्हणते, मग एवढा वेळ काय तू फक्त ते शोधत होतास का? पार्ट आण ना. तेव्हा तो म्हणतो की मॅडम, इतक्या रात्री कुठे? कोल्हापूरला तो पार्ट मिळणार, उद्या सकाळी काय ते बघू. तेव्हा शालिनी चिडत्याने म्हणते की काही कामाचं नाही आहे कोणी इथे, चल निघ. असं म्हणून ती त्या माणसाला जायला सांगते. तो म्हणतो की मॅडम, मी उद्या सकाळी येतो. तेव्हा ती त्याला हकलून लावते आणि त्यानंतर ज्या माणसाच्या घरात ती थांबलेली असते त्या माणसाला विचारते की मला गाडी नाही तर नाही, पण दुसरी कुठली तरी गाडी तुम्ही अरेंज करू देऊ शकता का? तेव्हा ती म्हणते की मला वेळ पण खूप झाला आहे, मला लवकरच आमगावला जायचं आहे. दुसरी कुठली तरी कार अरेंज झाली तर बघा ना. माझी गाडी हवं तर मी नंतर दुसऱ्या दिवशी रिपेअर करते आणि तुमची गाडी तुम्हाला परत देते. हवं तर तुम्हाला पाहिजे तितके पैसे घ्या. तेव्हा तो म्हणतो की अहो ताई, प्रत्येक गोष्ट पैशाने मिळत नसते, तुम्ही जरा धीर धरा, मी बघतो कुठे व्यवस्था होते का. तेव्हा तो त्याच्या माणसाला फोन लावतो आणि म्हणतो की गाडी हवी होती, अर्जंटमध्ये मिळू शकेल का? तेव्हा मग आता ते ऐकून तो म्हणतो की बरं ठीक आहे, मी बघतो काय ते. नंतर मग शालिनीला तो म्हणतो की नाही हो मॅडम. शालिनी म्हणते की काय झालं गाडीचं? तो म्हणतो की जी गाडी मी मागवणार होतो ती गाडी आता कालच मुंबईला गेली, म्हणून आता दुसरी कुठलीही गाडी गावात अवेलेबल होणार नाही. हवं तर आजची रात्र तुम्ही इथेच थांबा, उद्या बघूया ना काय ते. तेव्हा शालिनी म्हणते की नाही, माझ्याकडे आता वेळ नाही आहे, मला काहीतरी करावं लागेल. तितक्यातच ती म्हातारी पुन्हा मागून हसत हसत येते आणि म्हणते की मी सांगितलं होतं ना तुला, तुला काहीही होऊ देणार नाही. अगं, ही नियती आहे, ती तुला कुठेही हलू देणार नाही, तिने ठरवलेलं आहे तसंच ती करणार. असं सगळं म्हणून आजी तिच्याकडे हसत असते. ती म्हणते की तुझा पाऊल इथून निघूच देणार नाही ती, सगळं ठरलेलं विधिलिखित आहे. हे ऐकल्यावर आता शालिनी तिच्याकडे रागाने बघायला लागते आणि म्हातारी पुन्हा पुन्हा आडवी येत असल्याने शालिनीला आता आणखीनच राग येऊ लागलेला असतो आणि ज्याप्रमाणे म्हातारी तिला संकेत देत असते त्याचप्रमाणे ती आता घाबरत चाललेली असते. त्यानंतर तिथून म्हातारी गायब होऊन जाते. दुसऱ्या दिवशी अधिराज निघालेला असताना तात्या धावत येतात आणि म्हणतात की हे बघ बाळा अधिराज, जे काही करशील ते व्यवस्थित कर. आता त्या बळवंताने पैसे चुकवले आहेत, तर ते बघूया काय करायचं. पण सुरुवातीला तिथे व्यवस्थित काय ते तू बोल, उगीचच वाद घालू नकोस पतपेढीमध्ये, आणि नंतर जे काही हळदीचे पैसे असतील त्यातनं आपण बघूया काय करायचं ते. तितक्यातच धावत धावत संत्या येतो आणि म्हणतो की राजदा राजदा. तेव्हा राज म्हणतो की काय र, काय झालं, इतका धापा टाकत का आलास तू? तेव्हा तो म्हणतो की अरे तिथं बघ काय चाललंय, गावात रावसाहेब आणि सरपंचबाईंची माणसं आहेत, ती आपल्या गावातल्या माणसांना मारहाण करत आहेत आणि जबरदस्तीने त्यांच्या जमिनीवर कामासाठी नेत आहेत. तेव्हा हे ऐकल्यावर तो म्हणतो की काय, हे कधीपासून चाललंय? तो म्हणतो की रावसाहेब आता सकाळपासून सुरुवात करतोय, जबरदस्ती करून माणसांना कामाला नेत आहेत. रावसाहेब, आता त्याला तर ना मी बघतोच. असं म्हणून अधिराज निघतो. तात्या म्हणतात की या समध्यामध्ये तू पडू नकोस अधिराज. तेव्हा अधिराज म्हणतो की हा माझा गावकऱ्यांचा प्रश्न आहे, असं मी त्यांना सोडणार नाही. असं म्हणून तो आता गाडी घेऊन जातो. त्याला मागून संत्या म्हणतो की अरे मला तरी घेऊन जा. तर नित्या इथे फोनवरती बोलत असते आणि ती तिच्या आईला म्हणते की काळजी करू नकोस, मी सगळ्यांना ॲडमिट केलं होतं आणि त्यांच्या हॉस्पिटलचे बिल्स पण मी पे केले आहेत, सगळे व्यवस्थित आहेत. शेखरदाजी हे तिला नाश्ता आणून देतात आणि म्हणतात की ओ मॅडम, तुम्ही नाश्ता करून सोडा की म्हणतो मी. तेव्हा ती नाश्ता करते आणि रावसाहेब हा मारत मारत देवीच्या म्हणजेच सरपंचच्या घरी रावसाहेबला आणतो आणि म्हणतो की तुला आता सोडत नाही मी. तेव्हा मग आता वसुंधरा देवी येऊन म्हणते की अरे अधिराज, का मारतोयस माझ्या लेकाला, काय झालं काय? तेव्हा तो म्हणतो की काय झालं नाही ते विचारा, तुमच्या माणसांना हाताशी घेऊन वंगाळ वागतोय हा, माझ्या गावकऱ्यांवरती जबरदस्ती करून त्यांना मारझोड करून कामं करून घेतात का? तेव्हा मग वसुंधरा म्हणते की शांत हो शांत. अरे आम्ही सरपंचबाई आहोत, आम्हाला पण हे शोभत नाही आणि आमच्याही जीवाला घरं पडतात असं सगळं वागताना, पण आम्ही बाबा राहिलो हुकुमाचे ताबेदार, जसं हुकूम सोडणार तसं आम्ही करणार. तेव्हा तो म्हणतो की हुकूम कोणी सोडला तुमच्यावर हुकूम? ती म्हणते की नित्य अधिकारी, त्या मॅडमने सांगितलं म्हणून आम्हाला असं करावं लागलं. तेव्हा मग आता तो म्हणतो की बघतोच मी तिला, आणि असं म्हणून तो निघून जातो. धीरज आता चिडून निघून जातो. त्याच वेळेला वसुंधरा म्हणते की आता बघूया हा पुढं काय करतो ते. दोन्ही पक्षी दगडात मारले गेलेत, आता खचखच खचाक असं म्हणून तो तिथून निघून गेलेला असतो. नंतर मग आता ईशान हा आनंदाची बातमी देत असतो की गावातली लोक आपल्या कामासाठी सुरुवात करत आहेत आणि कसली फास्ट बाई आहे वसुंधरा देवी.
तितक्यात ईशानचं बोलणं पूर्ण होत नाही. अधिराज नित्या आवाज देत येतो आणि म्हणतो की हे काय चालवलंय काय तुम्ही? तुमची कामं पूर्ण करण्यासाठी तुम्ही गावकऱ्यांना वेठीस धरता का? तेव्हा आता ईशान म्हणतो की अरे बाबा तुझं बंद कर. एखादं आमचं चांगलं काम सुरू होत नाही तोपर्यंत तू मध्येच येतोस नाट लावायला. तेव्हा तो म्हणतो की बुसनाळ्या गप्प बस. जे काही चाललंय ना तुमचं बरोबर चाललं नाही ते सांगायला मी इथे आलोय. मला काही तुमची तोंड बघण्याची हौस नाही आहे, पण जे काही आहे ते तू नीट कर, नाही तर मी तुम्हाला सोडणार नाही. माझ्या गावकऱ्यांना जर काही झालंच ना तर तुम्हाला काय करतो तेच बघा मी. तुम्ही काय करताय तुम्हाला तरी माहीत आहे का? तेव्हा ती म्हणते की गप्प बस तू, किती आरोप लावशील आमच्यावर. अरे आरोपावर आरोप लावत चाललायस, लक्षात ठेव जे काही मी केलंच नाही आणि कुठल्या बेसवर तू आरोप लावतोस. आणि लक्षात ठेव मी तुला वॉर्निंग देते, सारखं सारखं आमच्या जमिनीच्या कामाच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करू नकोस तू. आणि तुला कोणी सांगितलं हे सगळं मी केलंय? तर आता हे ऐकल्यावरती तो म्हणतो की झालं 2 मिनिट तुम्ही साळसूतपणाचा आव आणलात, पण पुढच्याच मिनिटाला तुम्ही तुमचं खरं रूप दाखवलं. हा तुमचा असली चेहरा आहे. लोकांची मजबुरीचा फायदा घेऊन त्यांना वेटीस धरून कामं करून घ्यायची आहेत तुम्हाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर या सगळ्यामध्ये माझ्या गावकऱ्याच्या एकाच्याही माणसाच्या अंगावर अडखळा किंवा काही उठलं तर मग बघा मी काय करतो ते. कोणाच्याही अंगाला हात नाही लागला पाहिजे आणि ही तुम्हाला मी वॉर्निंग देतोय शेवटची, असं म्हणून तो निघून जातो. इथे शेखरदाजी हात जोडतात आणि म्हणतात की नका रे, असं नका करू. त्यांच्यातलं वय दिवसांदिवस वाढतच चाललं आहे. देवीआई काहीतरी कर. माई इथे बसलेलीच असते आणि तिथे जगदंब हाक मारत मारत ती असते. तितक्यात तिथं लवली येतो. लवली म्हणतो की माई अगं 2 दिवस झाले तू इथं बसली आहेस, चल ना आपण जाऊया आमगावला. ती म्हणते की नाही, मी कुठं बी येणार नाही. जोपर्यंत देवी मला कौल देत नाही ना तोपर्यंत मी इथली हलायची नाही. तुला माझी शपथ आहे लवली, इथून निघून जा. जोपर्यंत तिचा कौल सापडत नाही तोपर्यंत मी हाय तशीच बसून राहणार. त्यानंतर आता लवली हा देवीसमोर येतो आणि म्हणतो की देवी आई, मी तुझ्यासमोर हात जोडतो. माईची अशी परीक्षा घेऊ नकोस. तिला लवकरात लवकर कौल दे आणि आत्तापर्यंत मी जे काही चांगलं काम केलं असेल त्याची पुण्याई माईच्या पदरीत पडू दे आणि तिला हे सगळं मिळू दे. त्यानंतर आता नित्या ही टेरेसवर असते. तिला आठवण येत असते ती जयदीपची आणि जेव्हा अधिराजने तिला प्रपोज केलेलं असतं ते सगळं तिला आठवतं आणि तिला नित्या असे आवाज येतात. म्हणून ती खाली उतरते तर तिथे अधिराज नसतो. ती म्हणते की हे काय करतोयस तू? तू असा खेळ माझा का लावला आहेस? असं नको करूस ना माझ्यासोबत तू. तेव्हा तितक्यातच ती अधिराज रडत असतो म्हणून आलाय असं तिला वाटतं आणि तिच्या खांद्यावर हात असतो तो ईशानचा. ईशान म्हणतो की प्लीज शांत हो आणि तो तिला जवळ घेतो. तेव्हा तिच्या लक्षात येतं की हा तर ईशान आहे. ती बाजूला जाते. तो म्हणतो की असं काय करतेस? मी तर तुला फक्त आधार देण्याचा प्रयत्न करत होतो. ती म्हणते की नको प्लीज, माझ्यापासून लांबच राहा. तेव्हा तो म्हणतो की आपण एकमेकांना लहानपणापासून ओळखतो नित्या, आजपर्यंत एकमेकांशी सगळं काही शेअर केलेलं आहे आपण, मग तू आता अशी का वागत आहेस? तेव्हा ती म्हणते की नको ईशान, प्लीज माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस, प्लीज कीप डिस्टन्स, असं ती त्याला म्हणत असते. तो म्हणतो की तुला झालंय काय? ही वेगळीच नित्य आहे जिला मी नाही ओळखत, जी माझ्यापासून लांब जाते. ती म्हणते की हो, हेच मला कळत नाही आहे नेमकं काय चाललं आहे. हा वेगळाच केऑस चालला आहे माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या आयडेंटिटीवरच प्रश्न आला आहे, असं म्हणून ती निघून जाते. तितक्या तिथे सकाळी अधिराज देवाची पूजा करत असताना तात्या आणि पाहुणी येतात आणि त्याच वेळेला पाहुणी फुलं आणायला गेली असं म्हटल्याबरोबर पाहुणी धावत येते आणि म्हणतं की अरे बाहेर बघ पतपेढीवाले माणसं आलेत. माणसं कसली गुंडच आहेत ती. अधिराजच्या नावाने आरडाओरड करत तो म्हणतो की हे बघ अधिराज जाधव, जोपर्यंत तू तुझे कर्जाचे जे हप्ते आहेत ते फेडत नाहीस तोपर्यंत इथेच दबाव धरून बसणार आहोत आम्ही, इथेच ठिय्या ठोकणार आहे, असं म्हणून तो गुंडासारखा माणूस असतो तो तिथेच बसून राहतो आणि रागाने अधिराजकडे बघत असतो. तेव्हा अधिराजला तात्या म्हणतात की अधिराज बाबा सांभाळून, काही करायला जाऊ नको. तर इथे नित्याच्या हातामध्ये देवीचा फोटो असतो आणि त्यानंतर देवीच्या फोटोजवळ तिला मिळालेला जो अधिराजचा म्हणजेच जयदीप गौरीचा फोटो असतो तो तिच्या हाती लागलेला असतो. तो फोटो आणि कुंकुवाचा करंडा अशा 2 गोष्टी ती बघत असते आणि त्याच वेळेला तिच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतात. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्या म्हणत असते की असे काही प्रश्न आहेत अण्णा ज्यांची उत्तरं मला सापडत नाही. हा गुंता वाढतच चालला आहे. तेव्हा अण्णा म्हणतात की हे बघा मॅडम, जिथून गुंता सुरू झाला होता ना तिथे जा आणि त्या जागेवरती तो गुंता सुटेल.
जिथे सुरू झाले तिथेच जावं लागेल तुम्हाला, त्याशिवाय या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडणार नाहीत. त्यानंतर गौरी आता त्या सगळ्याचा विचार करू लागते. नंतर विमल आता देवळात गेलेली असते. ती देवळात गेल्यावर खूप खुश होऊन घरात येते आणि म्हणते की आनंदाची बातमी आणली आहे मी. तुझ्या पाहुणे आता या घराचं पूर्ण रूप पालटणार. या घराचं आता लग्नघर होणार. मी अधिराज आणि पाहुणीच्या लग्नाचा शुभमुहूर्तच काढून आलेली आहे. हे ऐकल्यावरती आता पाहुणी तर खूपच खुश होते आणि अधिराज जरा टेन्शनमध्ये असतो. तो तसाच बघत राहतो. तर इथे ईशान हा आनंदाची बातमी नित्याला देतो आणि म्हणतो की नित्या, मी तुझ्या आणि माझ्या लग्नाचा शुभमुहूर्त काढून आलेलो आहे. हे ऐकल्यानंतर नित्याला देखील धक्का बसतो. आता या लग्नाचं काय होणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.